महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेत मोठा स्कॅम, 42 लाख अपात्र लाभार्थ्यावर कारवाई होणार. मोठी अपडेट. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेतील 42 लाख अपात्र लाभार्थ्यावर कारवाई होणार. सरकारकडून 6,800 कोटी वसुलीचा विचार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तब्बल 42 लाख अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे समोर आले असून 6,800 कोटींचा खर्च शासनाच्या तिजोरीवर पडला आहे. यामध्ये 14,000 पुरुषांनी गैरवापर केल्यामुळे निष्पन्न झाले आहे. आता सरकार वसुली करणार का, यावर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना मोठा गैरवापर झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाच्या माहितीनुसार तब्बल 42 लाख महिलांनी अपात्र असून या योजनेचा लाभ घेतला असून या महिलांना 11 महिन्यात प्रतिमाह 1,500 प्रमाणे एकूण 6,800 कोटी रुपये वितरित झाले आहेत. 14,000 पुरुषांनी बनावट माहितीच्या आधारे लाभ मिळवला आहे. विश्वसनीय सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेची अंमलबजावणी सुरू करताना अर्जदारांनी पडताळणी न करता केवळ सोय घोषणापत्राच्या आधारे लाभ मंजूर करण्यात आला. यामुळे अनेक अपात्र महिलांनी तसेच पुरुषांनीही योजना मिळवली ज्यांचा या योजनेसाठी काहीही संबंध नव्हता. महिला व बालविकास विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने अर्जांची छाननी केली असता हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यात दिसून आले की अनेक कुटुंबांमधून 2पेक्षा अधिक महिलांना लाभ घेतला. तसेच पुरुषांनी महिलाच्या नावाने अर्ज भरले. 14,000 पुरुष 42 लाख अपात्र महिलांना लाभ. महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबवण्यात आलेला योजना आता राज्य सरकारसाठी आर्थिक बोजा ठरत आहे. योजनेचा अपात्र लाभ घेतलेल्या 42 लाख महिलांकडून 6,800 कोटी वसूल करावेत का, यावर शासनास्तरावर विचार सुरू आहे. यापैकी स्पष्ट फसवणूक करणाऱ्या अर्जदारावर फौजदारी कारवाईचा विचारही सुरू आहे. विशेषतः पुरुष लाभार्थ्याविरुद्ध कारवाईचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. कायदेशीर कारवाई शक्य का? अर्ज भरण्याच्या वेळी घेतलेले सोय घोषणापत्रक हे कायदेशीर दस्तावेज मानले जाते आणि त्यावर खोटे माहिती दिल्यास संबंधित अर्जदार फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाने अशा अपात्र लाभार्थ्याविरुद्ध वसुली आणि कारवाई दोन्ही करण्याचा विचार सुरू केला आहे. लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली होती, परंतु आता तीच योजना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या डोकेदुखी ठरत आहे. अपात्र लाभार्थ्यावर वसुली करावी का की पुढील लाभ थांबवावा, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. हे प्रकरण स्पष्ट करतं की पारदर्शकता आणि तपासणीशिवाय राबवलेल्या योजना कशा गोंधळात अडकू शकतात. शासनाने आता काटेकोर तपासणी करून पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ मिळावा यासाठी पावले उचलली पाहिजेत. धन्यवाद. अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणारे सगळ्यात अगोदर व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.